त्यानंतर मी असंच एक दिवस बघितलं, अकाउंट माझे लिंक होते. हे एक दिवस असंच बघितलं, माझ्या अकाउंटला 2,14,000 रुपये क्रेडिट झाले होते यूट्यूबच्या साईडने. आणि तिथे एक्सप्लोर केल्यानंतर मला कळालं की यार मार्केटमध्ये अशी लोक आहेत की जी मला एका व्हिडिओसाठी त्या टायमिंगला 50,000 ते 60,000 रुपये द्यायला सुद्धा रेडी आहेत, जिथे मी 4,000 रुपये डिमांड करतोय. पैसे तर खूप जास्त कमवतोय, पण तो पैसा येतोय कुठून त्यांना कळत नव्हतं. मी सांगायचो की यूट्यूब आहे, या त्या प्लॅटफॉर्म्स आहे, बट त्यांना त्या गोष्टी अंडरस्टँडिंग नव्हत्या. जसं की माझ्या केसमध्ये काय झालं की मी घरच्यांना सांगितलं की मी जॉब सोडलाय म्हटलं. माझे पप्पा माझ्यासोबत 3 महिने बोलत नव्हते. आणि म्हणजे घरची सिच्युएशन तर खूप अशी हे झाली होती. माझा संदीप महेश्वरींसोबत जो व्हिडिओ आला तो माझ्या पप्पांच्या मॅनेजरने पाहिला आणि देन ही आस्क्ड की कोणाचा पोरगा हा. आपल्या सगळ्यांना योगेश पाटीलचा नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे 10 पट मोठी स्वप्न पाहणाऱ्या नव्या महाराष्ट्राच्या सगळ्यात इन्स्पिरेशनल पॉडकास्टमध्ये, ज्याचं नाव आहे श्रीमंत स्टुडिओ प्रस्तुत श्रीमंत व्हा विथ योगेश पाटील. मित्रांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण यूट्यूबर मंगेश शिंदे सोबत गप्पा मारणार आहोत, ज्याचं यूट्यूबवरती द विल पॉवर स्टार नावाचं एक यूट्यूब चॅनल आहे आणि त्याच्या चॅनलवरती जवळपास 25 लाखपेक्षा जास्त सबस्क्रायबर आहेत. तर या एपिसोडमध्ये आपण मंगेशकडून जाणून घेणार आहोत की जर समजा मला यूट्यूबवरून करोडपती व्हायचं असेल तर त्यासाठी काय करायला हवं आणि त्याचे जे 25 लाख सबस्क्रायबर आहेत तर ते मिळवण्यासाठी त्याने कोणती स्ट्रॅटेजी वापरली होती. तर मित्रांनो, जर तुम्हाला तुमचं यूट्यूब चॅनल सुरू करायचं असेल आणि जर तुम्हाला खरंच यूट्यूबमधून पैसे कमवायचे असतील तर हा पॉडकास्ट शेवटपर्यंत नक्की पहा. आणि जर तुम्हाला आयुष्यामध्ये विचार, व्यक्तिमत्व आणि पैशाने श्रीमंत व्हायचं असेल तर आपल्या श्रीमंत स्टुडिओ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मंगेश, कसा आहेस? एकदम मजेत. तू कसा आहेस? एकदम मजेत. आपल्या मराठी पॉडकास्टमध्ये तुझं स्वागत आहे. थँक्यू सो मच यार. आणि मला असं वाटतं की हा तुझं पहिलाच मराठी पॉडकास्ट आहे. ट्रू. याच्या आधी मी हिंदीमध्ये पॉडकास्ट केलेत, इंग्लिशमध्ये टेडेक्स पण दिलेत, बट मराठीमध्ये बोलण्याचा हा माझा पहिलाच एक्सपिरियन्स आहे. त्याच्यामुळे खूप साऱ्या चुका होणार आहेत माझ्या. मी आत्ताच एक्सपेक्ट करून चाललो आहे. नाही, काय हरकत नाही. आमची ऑडियन्स तेवढी समजून घ्या. आणि लँग्वेज पेक्षा कसं ना की तुझी जर्नी जास्त इन्स्पायरिंग आहे. ट्रू. त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्याचा नक्कीच फायदा आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की मला असं वाटतं की तुझ्या आई वडिलांना पण हा एपिसोड नक्कीच आवडेल. नक्की मी नक्की दाखवेल त्यांना. ओके, तर सगळ्यात आधी सुरुवात करूया आपण तुझ्या स्टोरीपासून. काय सांगशील? सुरुवात आपण लहानपणापासून करूयात. ॲक्च्युली मी पहिले संभाजीनगरमध्ये होतो, त्याच्यानंतर पप्पांची ट्रान्सफर झाल्यामुळे मला पुण्याला यायला लागलं. बट पुण्याला आल्यानंतर मला तिथे खूप गोष्टी एक्सप्लोर करायला भेटल्या. त्याच्या आधी माझी सगळी फॅमिली जी होती ती कम्प्लिटली जॉबमध्ये होती, कोणालाही बिझनेस वगैरेची काही आयडिया नव्हती. बट बिझनेस करायचा ही गोष्ट माझ्या डोक्यामध्ये एकदा आली. त्याच्या मागचं रिझन असं होतं की मी मुंबईला वगैरे जायचो, माझ्या आत्यांकडे वगैरे, रिलेटिव्सकडे तिकडे जायचो आणि तिकडे बघायचो की यार जी लोक बिझनेस करत आहेत म्हणजे त्यांची लाईफस्टाईल मी बघायचो. दे हॅड अचीव्ड सो मच. सो त्या गोष्टी पाहून कुठे ना कुठे मला पण वाटलं की यार ती लोक काय करतात. त्यावेळेस माहिती नव्हतं की ही लोक बिझनेस करतात. बट ज्यावेळेस मी गोष्टी थोड्या ओळखायला लागलो, त्याच्या मागे रिसर्च करायला लागलो की ही लोक अशी लाईफस्टाईल का जगतात, त्याच्या मागे ऑब्व्हियसली काहीतरी रिझन असेल. माझी लाईफस्टाईल अशी आहे किंवा माझ्या आजूबाजूला जी राहणारी लोक आहेत त्यांची लाईफस्टाईल अशी आहे आणि या लोकांची लाईफस्टाईल एकदमच वेगळी आहे. सो याच्या मागे काय रिझन आहे? अँड आय गॉट टू नो द रिझन इज बिझनेस. बिकॉज त्याच्या मागे त्यांचं जे काही काम होतं ते बिझनेस होतं. मग त्याच्याबद्दल मी थोडं अजून रिसर्च करायला लागलो की यार बिझनेस काय असतो नेमका. सो हे 11th-12th मध्ये या सगळ्या गोष्टी चालू होत्या. नवीन काहीतरी गोष्टी एक्सप्लोर करत होतो आणि पुण्यात गेल्यामुळे मला घरच्यांच्या साईडने पण एक फ्रीडम भेटला होता की तू पाहिजे त्या गोष्टी एक्सप्लोर कर. असं कधी दडपण नाही ठेवलं घरच्यांनी की नाही तू हे नाही करायचं, ते नाही करायचं. त्याच्यामुळे मी नवीन गोष्टी एक्सप्लोर करतो. शाळेकडे लक्ष माझं थोडं कमी होत होतं, बट बाहेरच्या गोष्टींकडे लक्ष जास्त जात होतं. आणि तिथेच बिझनेस थोडा एक्सप्लोर करताना मी पहिलं बुक वाचलं माझं धीरूभाई अंबानींचं. त्यांची जी जर्नी होती ती कम्प्लिटली मी वाचली आणि दॅट इन्स्पायर्ड मी अ लॉट की यार एक माणूस शून्यातनं अगर विश्व निर्माण करतोय तर ऑब्व्हियसली अपॉर्च्युनिटीज खूप आहेत मार्केटमध्ये. सो वी हॅव टू फोकस ऑन द अपॉर्च्युनिटीज आणि मग त्या अपॉर्च्युनिटीज आपल्या लाईफमध्ये पण आहेत. वी जस्ट हॅव टू फाइंड इट आउट की या अपॉर्च्युनिटीज आपण कशा ओळखायच्या आणि त्याचा आपण यूज कसा करून घ्यायचा. सो त्या मी एक्सप्लोर करायला लागलो. त्यानंतर मी घरच्यांना सांगितलं की मला बिझनेस करायचं आहे म्हणून. ही गोष्ट मी फर्स्ट इयर और सेकंड इयरमध्ये असताना आय गेस घरच्यांना सांगितली इंजिनिअरिंगला गेल्यानंतर. तर घरच्यांचं म्हणणं होतं की बाबा बिझनेस वगैरे काही आपल्याकडनं होणार नाही आहे. बिकॉज घरच्यांचा असा कॉन्सेप्ट होता की बिझनेस जर करायचं त्यासाठी तुला खूप सारं भांडवल लागणार आहे आणि ते भांडवल आमच्याकडनं एक्सपेक्ट करू नको. आय एम फ्रॉम वेल टू डू फॅमिली, बट स्टील घरच्यांचं असं होतं की नाही बिझनेस केल्याने भरपूर लोक डुबली आहे आतापर्यंत, तू त्यांच्यातलं एक नको होस. सो त्या रिझनने त्यांनी मला बिझनेससाठी कधी असं सपोर्ट केला नाही. बट माझ्या पप्पांनी मला एक गोष्ट ऑलवेज क्लिअर ठेवली की
तुला बिझनेस करायचा ना तर तू तुझ्या हिमतीवरती कर, माझ्याकडनं काही एक्सपेक्ट करू नको. ऑब्व्हियसली आत्ता ते मला खूप जास्त सपोर्ट करतात, बट सुरुवातीला त्यांनी ती गोष्ट खूप क्लिअर ठेवली होती. त्याच्यामुळे मी कधीच त्यांच्यावरती डिपेंडन्सी माझी जनरेट झालीच नाही. मग मला माहिती होतं की मला घरच्यांकडनं तर भांडवल भेटणार नाही, आणि माझ्याकडे एक कॉन्सेप्ट होता जो समाजाने माझ्या डोक्यामध्ये घुसवलेला की बिझनेस करायचा म्हटल्यावरती तुम्हाला पैसे लागतात. सो मग पैसे जमा कुठून करायचे? सो दॅट वॉज द फर्स्ट क्वेश्चन इन माय माइंड. मग मी शोधायला लागलो की अशा काय काय अपॉर्च्युनिटीज आहेत जिथनं माझ्याकडे पैसे येऊ शकतील. मग पैसे कुठून येणार? तर त्यासाठी मी भरपूर सारे बिझनेसेस केले. म्हणजे अराउंड मी इंजिनिअरिंग पास आउट होईपर्यंत माझे 6 बिझनेसेस फेल झाले होते. सो त्याच टायमिंगला मला कोणीतरी यूट्यूबबद्दल पण सांगितलं की बॉस, यूट्यूबवरती तुम्ही व्हिडिओ टाकू शकता आणि त्याच्यातनं पैसे भेटतात. ठीक आहे. मग माझ्या डोक्यात एक आयडिया आली की यार, मला जर याच्यातनं पैसे भेटले तर माझ्यासाठी एक रिसोर्स जनरेट होऊ शकतो, जो पैसा मी माझ्या बिझनेसेसला बिल्ड करण्यासाठी यूज करू शकतो. सो तिथून माझी यूट्यूबची जर्नी सुरू झाली. मला माहिती नव्हतं यूट्यूबमधनं किती पैसे येतात, काय येतात नाही. त्यानंतर थर्ड इयरमध्ये आय गेस मी यूट्यूब स्टार्ट केलं. त्याच्यामध्ये माझं एक चॅनल ब्लॉग झालं, म्हणजे जवळपास 150 व्हिडिओज मी त्याच्यामध्ये टाकले, ते ब्लॉग झालं. त्याच्यानंतर परत नवीन चॅनल सुरू केलं, नवीन चॅनलवरती काम करायला सुरुवात केलं. पण त्याच पिरियडमध्ये माझं इंजिनिअरिंग वगैरे कम्प्लीट झालं अँड आय गॉट अ गुड जॉब. सगळ्यांमध्ये म्हणजे माझे जे कॉलेजचे माझे फ्रेंड्स होते, प्रत्येकाला मी सांगायचो की आपण बिझनेस करायचा. आणि सगळ्यात पहिले जे माझा ग्रुपमधनं जॉबला जॉईन होणारा पोरगा तो मीच होतो. सो सगळ्यांकडनं मला खूप टॉन्ट्स पण आले त्यावरती की आम्हाला बोलायचं तू बिझनेस करायचा, मग तू का जॉब करतोस वगैरे, या त्या गोष्टी. पण त्या गोष्टी पण सुरू झाल्या. मला जॉब खूप चांगला भेटला सुरुवातीला. माझी UK बेस्ड कंपनी होती, त्यामध्ये मला त्यांनी महाराष्ट्र पूर्ण हँडल करायला दिला सुरुवातीला. माझं कम्युनिकेशन चांगलं असल्यामुळे त्यांनी तेवढी तयारी दाखवली, विश्वास दाखवला तेवढा. सो मी तिथे चांगलं केलं. मग त्यांनी मला नॉर्थ इंडिया अजून त्याच्यामध्ये दिला परत. नॉर्थ इंडियामध्ये पण आम्ही नेस्ले वगैरे कंपनीसोबत काम केलं. इव्हन मी 14 महिने जॉब केला, पण त्या 14 महिन्यांमध्ये मी अराउंड 130 कंपनीज फिरलो. सो तिथे मला खूप जास्त एक्सपोजर भेटला. तिथे बिझनेसच्या आयडियाज यायला लागल्या की बिझनेस ॲक्च्युअलमध्ये वर्क कसा होतो. तिथे कम्युनिकेशन अजून जास्त बेटर व्हायला लागलं. आणि सोबतच मला असं बिझनेसबद्दल काहीतरी वाटत होतं की यार नाही, काहीतरी मिस होतंय, मला बिझनेस करायचं पण मी जॉबमध्ये अडकत चाललोय. आणि तिथे गेल्यावरती मला असं कळलं की काही लोक जी माझ्यासोबत होती ती मी जॉईन झालो त्या कंपनीमध्ये, त्या टायमिंगपासून बोलत होती की यार 6 साल से मैं सोच रहा हूँ, मेरे को जॉब छोड़ना है लेकिन मैं छोड़ नहीं पा रहा हूँ. आणि ती लोक अजून पण तिथेच आहेत. तिथे मला एक गोष्ट चमकली की यार, मी जर या जॉबच्या कल्चरमध्ये एकदा जर रुळलो तर मला यातनं बाहेर पडणं खूप डिफिकल्ट होणार आहे. सो व्हॉट टू डू? मी डिसिजन घेतला की नाही, याच्यातनं बाहेर पडायला पाहिजे. पण त्याच टायमिंगला आय गॉट अ अपॉर्च्युनिटी फ्रॉम कंपनी की कंपनी मला लंडनला पाठवते आहे फॉर नेक्स्ट फ्यू इयर्स. बट त्याच्यासाठी ते बॉन्ड करतायत. बट जर बॉन्ड करतायत तर मग त्यामध्ये मला ऑब्व्हियसली त्या कंपनीला सोडता येणार नाही आणि मग मला माझं स्वतःचं काही करता येणार नाही आहे. सो ही गोष्ट घरच्यांना माहिती होती की कंपनी लंडनला पाठवते, पण मी घरच्यांना न सांगताच तिथे रिझाईन केलं आणि दुसरं माझं शोधायला लागलो काय करू शकतो. याच पिरियडमध्ये मला यूट्यूबवरती थोडं काम करावं असं वाटत होतं, म्हणून मी यूट्यूबवरती पण कंटिन्युअसली काम करत होतो. बिकॉज माझ्याकडे फक्त जॉब होता, दुसरी काही बिझनेस आयडिया नव्हती किंवा त्याच्यावरती काही काम करू शकत नव्हतो. सो जॉब करता करता मग मी म्हटलं की चलो, यूट्यूबवरती आहे आपलं एक चॅनल बनलेलं आहे, त्याच्यावरती 25-30 हजार सबस्क्रायबर्स होती त्यावेळेस सुद्धा. सो त्याच्यावरती आपण काम करूयात. मग मी त्याच्यावरती काम करायला सुरुवात केली. माझं शेड्यूल त्यावेळेस खूप जास्त हेक्टिक असायचं, बिकॉज 9 ते संध्याकाळी 6:30 माझा जॉब असायचा. आणि त्याच्यानंतर परत मला बाकीच्या टायमिंगमध्ये मी माझ्या यूट्यूबवरती काम करायचो. सो मग तिथे स्क्रिप्ट लिहिणं म्हणा किंवा मग घरच्यांपासून लपून ते रेकॉर्डिंग करणं म्हणा, या सगळ्या गोष्टी त्या टायमिंगला व्हायच्या. बट तिथे कन्सिस्टन्सी मी ठेवली. म्हणजे यूट्यूबमध्ये मला जे सक्सेस भेटलं, दॅट द रिझन बिहाइंड इट इज कन्सिस्टन्सी. मी प्रत्येक व्हिडिओ जो बनवत गेलो त्याच्या मागे माझा एक ध्यास हमेशा होता की माझं आजचं जे कॉन्टेंट मी बनवतोय त्याच्यापेक्षा मी उद्याचं कॉन्टेंट बेटर कसं बनवेल इन एनी ॲस्पेक्ट. मग ते कॉन्टेंट व्हॉइस ओव्हरच्या बाबतीत असू द्या किंवा मग व्हिज्युअल्सच्या बाबतीत असू द्या, कॉन्टेंटच्या बाबतीत असू द्या, एंगेजमेंटच्या बाबतीत असू द्या. सो त्या सगळ्या गोष्टींमध्ये मी ॲटलिस्ट इम्प्रूव्ह करायचा ट्राय करत होतो इन एव्हरी व्हिडिओ. आणि असंच मी संध्याकाळी 10 जुलै 2019 मी एक व्हिडिओ
अपलोड केला असंच. आय वॉज नॉट एक्सपेक्टिंग की त्याच्याकडनं काही होणार आहे वगैरे. मी केला आणि मी माझ्या पुढच्या कामावरती लागलो. मी नाशिकला गेलो होतो, जॉबच करत होतो तोपर्यंत सुद्धा. मी नाशिकला गेलो होतो, माझं एक कंपनीमध्ये काम होतं. तिथं कंपनीत गेल्यावर त्यांनी माझे मोबाईल वगैरे काढून घेतलं सगळे आणि त्यावेळेस माझे काहीतरी 27,000च्या आसपास सबस्क्रायबर्स होते. या व्हिडिओवरती काहीतरी 100-150च्या आसपास व्ह्यूज आलेली होती. मी जसं कंपनीतनं बाहेर आलो, माझ्या अकाउंटवरती 60,000 सबस्क्रायबर्स झालेले होते आणि त्या व्हिडिओवरती अराउंड 1.5 लाखाच्या आसपास काहीतरी व्ह्यूज आले होते. सो दॅट व्हिडिओ गेव मी अ गुड रीच. मग त्यानंतर मग जी एनर्जी होती ती, म्हणजे जसं आपण म्हणतो ना की एखाद्या गोष्टीमध्ये जर रिझल्ट्स यायला लागले तर ऑटोमॅटिकली त्याच्यामध्ये काम करण्याचे किंवा एफर्ट्स टाकण्याची आपली जी ॲबिलिटी आहे ती वाढते, अजून इच्छा वाढते अजून. सो मी त्याच्यावरती अजून जास्त काम करायला लागलो. त्यानंतर मी काही सिरीज लॉन्च केल्या तिथे मोटिवेशनल कॅटेगरीमध्ये आणि त्या सिरीज पूर्ण इंडियामध्ये फेमस झाल्या त्या टायमिंगला. मोठमोठे जे युट्यूबर्स होते, म्हणजे त्या टायमिंगला ज्या लोकांना पाहून मी कॉन्टेंट क्रिएट करत होतो ती लोक सुद्धा त्यावेळेस कॉपी करायला लागले कॉन्टेंट, म्हणजे रेफरन्स घ्यायला लागले. कॉपी करणं इज नॉट अ करेक्ट वर्ड, बट ते रेफरन्स घ्यायला लागले की चला ह्या टाईप चालतात, चला आपण या टाईपने कॉन्टेंट क्रिएट करून बघूयात. म्हणजे दॅट वॉज द टाईम की मी जे पण कॉन्टेंट टाकत होतो प्रत्येक कॉन्टेंट 2 मिलियन 3 मिलियन 20-30 लाख लोकांपर्यंत पोहोचत होतं. सो त्याच्यामुळे खूप जास्त रीच भेटला. अचानक एकदम बूस्ट भेटल्यामुळे माझं एकदम 1-1.5 महिन्यामध्ये 7-8 लाख सबस्क्रायबर्स पोहोचून गेले ते. आणि मला माहिती नव्हतं की याच्यातनं अर्निंग्स किती होणार आहेत, बिकॉज अर्निंगचा काही त्याच्या आधी आयडिया नव्हती आणि मी एवढा काही रिसर्च केला नव्हता. सो त्यानंतर मी असंच एक दिवस बघितलं, अकाउंट माझे लिंक होते. हे एक दिवस असंच बघितलं, माझ्या अकाउंटला 2,14,000 रुपये क्रेडिट झाले होते यूट्यूबच्या साईडने. आणि दॅट वॉज क्वाईट शॉकिंग फॉर मी. मी असंच एक कुठेतरी ट्रिपलाच गेलो होतो कंपनीसाठीच आणि ते पाहून आय वॉज शॉक की बॉस 2,14,000 रुपये, दॅट वॉज माय पॅकेज ॲट दॅट टाइम. थोडं जास्त होतं बट काइंड ऑफ सिमिलरच होतं. सो त्या गोष्टींनी मला अजून जास्त मोटिवेट केलं आणि जॉबमध्ये रिझाईन करण्यासाठी अजून एक फॅक्टर ॲड झाला की हा चलो आय हॅव समथिंग इन माय हँड सो आय कॅन रिझाईन. मग तिथून रिझाईन केलं. बट त्याच पिरियडमध्ये आय गॉट अ मेल फ्रॉम वन कंपनी आणि त्यांनी मला विचारलं की मंगेश, युअर चॅनल इज गोईंग व्हेरी गुड, सो वी वॉन्ट टू प्रमोट आवर प्रॉडक्ट इन युअर चॅनल, सो लेट अस नो व्हॉट्स युअर कमर्शियल्स. म्हणजे त्यांचं एक कोणतं तरी प्रॉडक्ट होतं तर ते प्रॉडक्ट ते माझ्या चॅनलमध्ये प्रमोट करू इच्छित होते. सो त्याच्यासाठी त्यांनी विचारलं की तू किती चार्ज करतो. आता मला आयडियाच नव्हती की यार किती चार्ज करायला पाहिजे किंवा काय ठेवायला पाहिजे चार्जेस वगैरे, बिकॉज या फील्डचीच आयडिया नव्हती. सो मी त्यांना सांगितलं की यार नाही, थोडं जास्त चार्ज करायला पाहिजे. सो आय सेड देम की आय चार्ज ॲटलीस्ट 4,000 रुपीज पर व्हिडिओ. ठीक आहे. त्यांचा मला लगेच कॉल आला विदिन नेक्स्ट 10 मिनिट्समध्ये. तिथे नंबर वगैरे होतं मेलमध्ये. सो त्यांचा मला कॉल आला. दे सेड की मंगेश, वी आर गोइंग टू पे यू 40,000 इन ॲडव्हान्स फॉर द नेक्स्ट 10 व्हिडिओज. अँड दॅट शॉक मी की बॉस असं काय होतंय, म्हणजे बिकॉज मी पहिले इथे 20-25,000 मध्ये मी जॉब करायचो आणि अचानक असं काही आल्यानंतर मी शॉक होतो ना की किती मागायचंय. आणि 4,000 सुद्धा जे मी मागितले ते सुद्धा माझ्यासाठी खूप मोठी अमाऊंट होती त्या टायमिंगला. करेक्ट. सो तिथे मला थोडं वाटलं की यार काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि एक बिझनेस मेंटॅलिटी ऑलवेज होती. त्याच्यामुळे मी थोडं एक्सप्लोर करायला सुरुवात केली. म्हटलं जॉब थोडा आता साईडला राहू देऊ, आपण एक्सप्लोर करूयात की काय आहे हे मार्केट. आणि तिथे एक्सप्लोर केल्यानंतर मला कळालं की यार मार्केटमध्ये अशी लोक आहेत की जी मला एका व्हिडिओसाठी त्या टायमिंगला 50,000 ते 60,000 रुपये द्यायला सुद्धा रेडी आहेत, जिथे मी 4,000 रुपये डिमांड करतोय. मग त्यावेळेस मला असं कळलं की यार मी तरी Tier 1 सिटीमध्ये राहतोय, मी थोडा वेल एज्युकेटेड आहे, आय एम गुड इन कम्युनिकेशन, बट स्टील जर मी हे प्रॉब्लेम फेस करतोय मार्केटची माहिती नसल्यामुळे, तर असे खूप सारे क्रिएटर्स आहेत जे ग्रो होत आहेत, जे Tier 2 Tier 3 सिटीमध्ये आहेत. त्या क्रिएटर्सला किती प्रॉब्लेम होत असेल, मग ह्या ज्या थर्ड पार्टी कंपनीज आहेत त्या कंपनीज या लोकांना किती फूल करत असतील. सो त्या पर्पजने आय स्टार्टेड माय फर्स्ट कंपनी. फर्स्ट नाही बोलू शकत, इट वॉज माय 7th कंपनी ॲक्च्युली, बिलस्टार मीडिया, ज्याच्यामध्ये आम्ही इन्फ्लुएन्सर मार्केटिंग वगैरे सुरू केली. मग तिथून आमची इन्फ्लुएन्सर मार्केटिंगची जर्नी सुरू झाली. दॅट वेंट व्हेरी वेल. नंतर आम्ही ॲड फिल्म प्रोडक्शन्स वगैरे त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस केले. नंतर आम्ही मल्टिपल चॅनल्स इंट्रोड्यूस केले, क्रिएटर्सला हायर केलं, वी मेड अवर स्टुडिओज. त्यानंतर आम्ही एडटेक स्टार्टअपसुद्धा बनवला, आता फेल गेला. त्यानंतर आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये स्टार्टअप बनवले, दे आर डुईंग गुड. त्यानंतर आम्ही एडिटिंग सर्व्हिसेस वगैरे कॉर्पोरेट्सला प्रोव्हाइड करायला लागलो. सो अशा मल्टिपल सर्व्हिसेस आम्ही इंट्रोड्यूस करत गेलो आणि येस, दॅट्स द स्टोरी. आत्तापर्यंत जे आहे ते आहे.
आणि ही सगळी जी स्टोरी आहे ती फक्त एका युट्यूब चॅनल पासून सुरुवात झाली. करेक्ट. म्हणजे लोक म्हणतात की आपण खरंच युट्यूब मधून पैसे कमावू शकतो का, पण आज तू सांगितलंस की तू एका युट्यूब चॅनल पासून सुरुवात करून आज तुझ्या वेगवेगळ्या कंपनी स्टार्ट केलेल्या आहेत. ट्रू. बरोबर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की लोक म्हणतात की मला युट्यूब साठी टाइम मिळत नाही, मला युट्यूबर व्हायचंय पण मला टाइम मिळत नाही. तू सांगितलं की समजा तू जॉब करत असताना टाइम काढून युट्यूब चॅनल साईड बाय साईड करत होतास. बरोबर. तर मला हीच गोष्ट तुला विचारायची की बाबा जे लोक सांगतात समजा की काही कारण देत असतात की मला टाइम नाही भेटत, त्यांना आणखी तुला काही सांगायचंय का? मला एक असं सिम्पल वाटतं की जर ते करायचं आहे ना तर ते कोणत्याही स्थितीमध्ये होतं, आणि नाही करायचं ना त्यासाठी खूप सारे रिझन्स उभे राहतात. सो इट्स ऑल अप टू द पर्सन की त्याला खरंच करायचं आहे का ते. जर खरंच करायचं असेल तर तो जर 6 तास झोपत असेल तर तो 5 तास झोपेल, 1 तास तिकडे लावेल. कुठून ना कुठून टाइम निघून येतो. आणि दुसरा एक क्वेश्चन आहे की समजा तू सांगितलंस की तू जॉब सोडला आणि मग घरच्यांची रिएक्शन काय होते की जर समजा तू आता आपले जे मराठी पॅरेंट्स आहेत समजा की त्यांच्यासाठी युट्यूब वगैरे या सगळ्या गोष्टी नवीन, राईट, कारण त्यांना माहिती नाही की युट्यूब मध्ये किती पोटेन्शियल आहे. ट्रू. तर तू त्यांना कसं कन्व्हिन्स केलं, आणि जर समजा एखादा नवीन युट्यूबर आहे की ज्याला युट्यूबर व्हायचंय, त्यांनी स्वतःच्या पॅरेंट्सला कशा प्रकारे कन्व्हिन्स करायला पाहिजे किंवा कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे? मला असं वाटतं कन्व्हिन्स करूच नका. ओके. कन्व्हिन्स करण्यापेक्षा प्रूव्ह करा, कन्व्हिन्स ऑटोमॅटिक होऊन जातील ते. बरोबर. जसं की माझ्या केसमध्ये काय झालं की मी घरच्यांना सांगितलं की मी जॉब सोडलाय म्हटलं. माझे पप्पा माझ्यासोबत 3 महिने बोलत नव्हते, आणि म्हणजे घरची सिच्युएशन तर खूप अशी हे झाली होती की घरी संध्याकाळी जायला सुद्धा मला टेन्शन यायचं की आता घरचे काय म्हणतात म्हणून. त्या टायमिंगला हा डिसिजन घेतला, त्याच्यामुळे घरचे अजून जास्त नाराज झाले होते. सो त्या टायमिंगला घरचे बोलत नव्हते. मी पैसे कमवत होतो बट घरचे सॅटिस्फाईड नव्हते त्याच्यावरनं. त्यांना वाटायचं की हा काही वेगळंच काही करत नाहीये ना, बिकॉज पैसे तर खूप जास्त कमवतोय, पण तो पैसा येतोय कुठून त्यांना कळत नव्हतं. मी सांगायचो की युट्यूब आहे, या त्या प्लॅटफॉर्म्स आहे, बट त्यांना त्या गोष्टी अंडरस्टँडिंग नव्हत्या. बट ज्यावेळेस आय गेस 2022 मध्ये लास्ट इयरलाच माझा संदीप महेश्वरींसोबत जो व्हिडिओ आला तो माझ्या पप्पांच्या मॅनेजरने पाहिला, आणि देन ही आस्क्ड की कोणाचा पोरगा हा. त्यावेळेस त्यांनी जे सांगितलं की मग घरच्यांना थोडंसं वाटलं की हा यार ही इज डुईंग समथिंग. म्हणजे त्यांच्यासाठी तो एक मोमेंट होता की नाही, तो यांनी जर बोलवलंय तर हा खरंच काहीतरी करत असेल म्हणून बोलवलंय, उगाच नाही बोलवणार. मग त्यानंतर घरच्यांचा सपोर्ट जो होता तो कम्पॅरेटिव्हली वाढला. तोपर्यंत घरचे थोडे असं कन्फ्युज मोडमध्येच होते की हा यार काय करतोय माहित नाही, पैसे कमवतोय पण काय करतोय ते माहित नाही. बरोबर. आणि दुसरा असा क्वेश्चन आहे की समजा तू युट्यूबर आहेस, बरोबर, मी पण युट्यूबर आहे, मला माहिती आहे. तर मुद्दा कसा असतो की आपल्याला ना बाकीच्यांपेक्षा थोडंसं अपडेट ठेवावं लागतं. ट्रू. तू काय करतोस की स्वतःचं नॉलेज अपडेट ठेवण्यासाठी? योगेश, मी आत्ता सुद्धा म्हणजे ही माझी पहिल्यापासूनची सवय आहे की मला ना लर्निंगवरती माझा खूप जास्त फोकस असतो. मला असं वाटतं मला काहीच नाही माहिती आहे, त्याच्यामुळं खूप असं तो फोमो माझ्यामध्ये ऑलवेज असतो की यार मला हे नाही माहिती आहे, मला ते नाही माहिती आहे. सो मी ट्राय करत असतो की या गोष्टी कशा वर्क होतात, त्या गोष्टी कशा वर्क होतात, नवीन नवीन गोष्टी शिकणं. तर आत्तासुद्धा डेली मी ॲटलिस्ट 2.5 ते 3 तास फक्त पर्सनल लर्निंगवरती देतो. मग त्याच्यामध्ये पॉडकास्ट बघणं म्हण किंवा ब्लॉग्स वाचणं म्हण, ॲटलिस्ट 2 ते 2.5 तास तर मिनिमम माझे होतात डेली. मग त्या 2.5 तासाचे कधी 3 तास होतात, 4 तास होतात, डिपेंड. जर माझ्याकडे टाईम असेल तर मी तो टाईम तिकडे देतो. मॅक्सिमम माझं शेड्यूल असं असतं की माझं जे काही खूप इम्पॉर्टंट कामं आहेत ते मी माझे लंचच्या आधी उरकतो, आणि लंच नंतर थोडी झोप ज्यावेळेस येते त्यावेळेस मग मी जवळपास 3-4 वाजेपर्यंत हे पॉडकास्ट म्हण किंवा मग अजून काही रीड करणं म्हण, जिथून ॲक्च्युअली नॉलेज गेन होत आहे त्या गोष्टी मी बघत बसतो, आणि त्यातनं खूप साऱ्या आयडियाज वगैरे येतात कॉन्टेंटसाठी. आणि एक गोष्ट म्हणजे की जर समजा एखाद्याला युट्यूबर व्हायचं असेल तर त्याने स्वतःमध्ये अशा कुठल्या स्किल्स वाढवायला हव्यात? मला असं वाटतं की कम्युनिकेशन इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. पण भरपूर काम केलेलं आहे कम्युनिकेशन स्किल. हां, बिकॉज मी स्कूलमध्ये वगैरे असताना मला असं कोणासमोर बोलायचं म्हटलं मला खूप भीती वाटायची सुरुवातीला, बट आता असं काही वाटत नाही त्या गोष्टींचं, बिकॉज ती सवय होत गेली. मला पहिल्यापासून एक माहिती होतं की कम्युनिकेशन असेल चांगलं तर मी कुठे पण जॉब करू शकतो. ही गोष्ट मला शाळेपासून माहिती होती, त्याच्यामुळे मी शाळेमध्ये असल्यापासूनच कम्युनिकेशन किंवा इंग्लिश स्पीकिंग, मी मराठी मीडियमचं असल्यामुळे माझं इंग्लिश खूप वीक होतं. म्हणजे आय विल टेल यू एक इन्सिडेंट माझ्या
4th स्टँडर्डचा, मी 5th स्टँडर्डचा ॲक्च्युली, मी 4th स्टँडर्डपर्यंत एक मराठी शाळेमध्ये होतो आणि तिथे आम्हाला इंग्लिशचा काहीही आयडिया दिलेली नव्हती. तर आपल्या इंग्लिशच्या बुकमध्ये आर थोडा असा वेगळा लिहितात बघ, असा आर असतो आणि असा लिहितात त्याला. तर मला हे पण माहिती नव्हतं की तो 4 काढला तरी चालतो. मी तिथे मला त्यांनी पहिल्यांदा सांगितलं की तू ही पोयम आहे आणि ते जसं तसं लिहून काढा. मी 5th स्टँडर्डमध्ये असताना तो आर मी असा आहे, अच्छा असा आहे, मग असा त्याला काढत रेगत बसलो होतो असं की तो कसा असतो. टीचर लिटरली माझ्यावरती हसत होतं की तू फर्स्ट टाइम लिहितोय का, आणि ऍक्च्युली मी फर्स्ट टाइम लिहित होतो त्यावेळेस इंग्लिश. सो मला माहिती होतं की मी या गोष्टींमध्ये खूप मागे आहे. सो त्या कशा इम्प्रूव्ह करता येतील त्याच्यावरती माझा जास्त फोकस होता. अकॅडमिक्सकडे माझं फ्रँकली एवढं लक्ष नव्हतं. मला माहिती होतं की अकॅडमिक्समध्ये जे काही शिकवतात तर त्याचा यूज मला ॲक्च्युअल लाईफमध्ये खूप कमी होणार आहे. बट जे कम्युनिकेशन आहे, माझं इंग्लिश कम्युनिकेशन आहे किंवा नॉर्मल माझं कम्युनिकेशन आहे, तर त्या गोष्टी मला 4 माणसांमध्ये बसण्याची अक्कल देणार आहेत, त्यांच्यासोबत माझ्या गोष्टी शेअर करण्याची अक्कल देणार आहेत. सो त्या गोष्टींवरती मी खूप जास्त फोकस केला पहिल्यापासूनच. आणि आपले जे मराठी मुलं असतात त्यांची पण कम्युनिकेशन स्किल्स कुठेतरी वीक असतात. बरोबर. आणि जे आपण पाहतो म्हणजे हिंदी साइडर मुलं असतात ते आपल्यापेक्षा जास्त कॉन्फिडेंट असतात, ते लगेच कॉन्फिडेंटली बोलतात 4 लोकांशी. बरोबर. आपली मुलं तेवढी हिंमत करत नाही. तर त्यांना तू काही टिप्स देशील का किंवा काही गाईड करशील का, काय करायला पाहिजे? योगेश, मला असं वाटतं याच्या मागे ना एक रिझन असं आहे की आपली लोक ना खूप स्वतःला कमी समजतात. मी तुला एक इन्सिडेंट सांगतो, म्हणजे हा माझ्यासोबत झालेल्या गोष्टी आहेत. मी बँगलोरला गेलो होतो आणि बँगलोरला खूप मोठी पार्टी होती अनअकॅडमीची. तिथे अनअकॅडमीचे फाउंडर्स वगैरे सगळे काही आले होते आणि त्या टायमिंगला तिथे जवळपास सगळे फॅशन इंडस्ट्रीतले सगळे क्रिएटर्स होते, टेक इंडस्ट्रीतले सगळे क्रिएटर्स होते. त्या टायमिंगला माझ्या यूट्यूबला अराउंड 2.2 मिलियन फॉलोअर्स होते. मी तिथे गेलो, सगळ्यांना बघून आय वॉज लिटरली शॉक्ड, बिकॉज प्रत्येकजण थोडा नॉर्थ इंडियन साईडला असल्यामुळे तिथे त्यांच्या घरामध्ये इंग्लिश वगैरे हे खूप नॉर्मल गोष्टी होत्या. पण आपल्याकडे तेवढं कॉमन नाही आहे या गोष्टी. पण ते लोक जेवढ्या फ्लुएंटली बोलतात त्यांचा तो फ्लुएंटनेस पाहून आपल्याला आपला कॉन्फिडन्स जायला होतं. सो तिथे गेल्यानंतर तसंच सेम काही माझ्यासोबत झालं. त्यानंतर तिथे गेल्यावरती मी बघितलं की यार मी ज्या लोकांना फॉलो करतो ती लोक तिथे सगळी बसलेली आहेत. सो ते पाहून मला थोडंसं अजून जास्त खाली गेल्यासारखं झालं. त्यानंतर मी तिथे एक म्हणजे आय फॉलो द पर्सन वरुण माया. सो मी त्याच्याकडे गेलो त्या बोलायला की अरे वरुण भाई कैसे हो. ही न्यू मी विथ माय नेम की अरे मंगेश तू कसं काय आलास इथे. तर मग त्याच्यानंतर मला कळालं की पार्टीमध्ये जी पूर्ण पार्टी होती त्याच्यामध्ये काहीतरी 120 लोक होती. आय वॉज द हायेस्ट नंबर ऑफ सबस्क्रायबर्स अँड मोस्ट ऑफ द पीपल वर टॉकिंग अबाउट मी ओनली. सो हे मला नंतर कळालं ज्यावेळेस वरुणने मला या गोष्टी सांगितल्या की इथे तुझ्यापेक्षा मोठं कोणीच नाही आता सध्या तरी नंबरच्या बाबतीत. सो त्या गोष्टीने कॉन्फिडन्स अजून बूस्ट होतो. बट आपण स्वतः ज्यावेळेस पहिल्यांदा पाहतो ना त्यावेळेस आपण आपल्याला म्हणतो की नाही यार आपण काहीच नाही आहे. बट अंडर एस्टिमेट करण्याची जी सवय आपल्याला लागलेली आहे, मे बी ती आपल्या आजूबाजूच्या लोकांमुळे म्हणा किंवा आपल्या सोसायटीमुळे म्हणा, ती कुठे ना कुठे आपण सोडून द्यायला पाहिजे. आणि ॲटलिस्ट प्रत्येकाने समजायला पाहिजे की यार मी काहीतरी तरी आहे, माझं एक्झिस्टन्स म्हणजे काहीतरी तरी आहे. व्हॅल्यू द्यायला पाहिजे. 100%. ओके. तर आता मला सांग की असे कुठले युट्यूबर्स आहेत की ज्यांच्यापासून तू इन्स्पायर झाला होतास आणि तू स्वतःचे जर्नी सुरू केले होते आणि मला असं वाटतं की तू कॉन्टेंट पण भरपूर कन्झ्युम करत असशील खूप जास्त. असे कुठले चॅनल्स आहेत किंवा असे कुठले व्हिडिओज आहेत की ज्यातून तुला भरपूर शिकायला मिळालं? मोस्टली मी सुरुवातीच्या पिरियडमध्ये ज्यावेळेस मी यूट्यूब पाहत होतो तर त्यावेळेस माझ्याकडे कुलमित्र म्हणून एक चॅनल होता. सो तो खूप त्या टायमिंगला ग्रो होत होता. सो मी त्यालाच पाहून त्याच जॉनरमध्ये काहीतरी काम करण्याचा विचार केला आणि त्याच्यातच मी काम करत गेलो. त्या टायमिंगला मी त्याच जॉनरमध्ये जे काही चॅनल्स होते तेच पाहत होता. तर मला नाव एवढे आठवत नाही त्या टायमिंगचे. बट इफ यू आस्क मी फॉर टुडे, मी मोस्टली पॉडकास्ट जास्त कन्झ्युम करतो. मग ते इंडियन पॉडकास्ट असू दे किंवा बाहेरचे पॉडकास्ट असू दे. आय डोंट रिमेंबर द नेम ऑफ द होस्ट ऑर द पॉडकास्ट, बट त्यांच्यामध्ये म्हणजे आय फॉलो द टॉपिक्स बेसिकली की मला इंटरेस्ट कशामध्ये आहे. बिझनेस टॉपिक्समध्ये मला खूप जास्त इंटरेस्ट आहे. सो बिझनेस, मार्केटिंग, केस स्टडीज वगैरे या त्या गोष्टींची मी मग ते कोणतेही पॉडकास्ट असले तरी मी ते कन्झ्युम करतो. एकदम हावऱ्यासारखं मी त्या कॉन्टेंटला पाहतो. आणि कॉन्टेंट पॉडकास्ट व्यतिरिक्त जे काही ऑडिओ पॉडकास्ट स्पॉटिफायवरती असतात पॉडकास्ट ते मी कन्झ्युम करतो. बुक्स वगैरे मी पहिले रीड करायचो पण बुक्स आत्ता मला रीड करणं थोडं पॉसिबल नाही होत. बिकॉज त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असा होतो की बुक्स रीड करायला गेलं ना की त्याच्यामध्ये कुठे ना कुठे
तो मध्ये ब्रेक पडतो आणि ब्रेक पडला की मग ते परत तसंच राहून जातं. बट पॉडकास्ट कसं आहे ना, की माझं पॉडकास्टच्या रिगार्डिंग पर्स्पेक्टिव्ह असं आहे की यू गेट अ पर्स्पेक्टिव्ह ऑफ अ पर्सन. त्यांच्या लाईफची कम्प्लीट जर्नी तुम्हाला एका तासामध्ये कळते आणि त्या एका तासामध्ये तो माणूस त्याच्या लाईफचे बेस्ट एक्सपिरियन्स सांगत असतो. म्हणजे इट इज लाईक की यार ज्ञान बट रहा है, ले लो. त्याच्यापेक्षा बेस्ट गोष्ट नाहीच आहे कोणती. आपली लोक पॉडकास्ट का नाही बघत मला खरंच नाही कळत, बट लोकांनी पॉडकास्ट कन्झ्युम केले पाहिजेत. आपण म्हणतो ना की एक बुक म्हणजे त्या माणसाच्या लाईफचा एक पूर्ण समरी असते, बट एक पॉडकास्ट म्हणजे सुद्धा त्या माणसाच्या लाईफची समरी असते. हे आपण कुठे ना कुठे विसरतो. आणि जेवढे लोक पॉडकास्ट बघत जातात तेवढं त्यांच्या नॉलेजमध्ये पण गेन होतं. आणि मी एक गोष्ट बघितली आहे की आपण बोलण्याची प्रॅक्टिसवरती हमेशा फोकस करतो, बट लिसनिंग इज ऑल्सो वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट स्किल. बिकॉज लिसनिंगमुळे काय होतं की त्या गोष्टी आपल्या कानावरती पडत जातात आणि नकळत आपण पण त्यांच्यासारखं बोलायला लागतो. ही गोष्ट मला माझ्या जर्नीमध्ये एक्सपिरियन्स झाली आहे की त्या माणसाकडे बघून बघून मी त्याच्यासारखं बोलायला लागलोय. सो मला असं वाटतं की नुसतं बोलणंच नाही तर त्याच्या क्वालिटीज जे असतात त्या आपण एक्झॅक्टली सबकॉन्शियसली म्हणजे ट्राय करतो. राईट. आणि अजून एक गोष्ट, मी जे काही कॉन्टेंट बघतो, माझ्याकडे अशा एवढ्या 4-5 डायरीज भरलेल्या आहेत, त्या मोठमोठ्या अशा ज्या आपल्या रेग्युलरली यूज करतो आपण त्या टाईपमध्ये. तर त्याच्यामध्ये मी जर त्या पॉडकास्टला बघितलं त्याच्यामधलं मला काय काय टेकअवेज वाटले तर ते टेकअवेज मी लिहून ठेवतो. आणि मी ॲटलिस्ट महिन्यातनं एकदा तरी ते डायरीज सगळ्या बघतो माझ्या की काय काय बघितलंय, हे केलंय मी त्याच्यामध्ये. तू कधी जर आला माझ्या ऑफिसला तर मी तुला नक्की त्या डायरीज दाखवेल. तर त्या डायरीजमुळे काय होतं की मी लिहितोय ना तर त्या गोष्टी माझ्या डोक्यामध्ये राहतात. आणि बऱ्याच वेळेस असं होतं की 1 तासाचा पॉडकास्ट आहे, त्याच्यामध्ये हार्डली 3-4 मिनिट्सच तुमच्या कामाचे असतात, बट त्या 3-4 मिनिट्ससाठी यू हॅव टू गिव्ह युअर 1 hour. आणि तेच 3-4 मिनिटं तुमचं आयुष्य बदलू शकतात लिटरली. आणि तू सुरुवातीला सांगितलं होतंस की समजा तू युट्यूब चॅनल सुरू केलंस आणि आज तू कंपनी चालू केलेली स्वतःची वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सवर काम करतोय, तर मला एक प्रश्न विचारायचा आहे की अनेक युट्यूबर्स असतात ते काय करतात की मी पाहिलंय समजा ते स्टार्ट करतात आणि स्वतः एकटेच कुठेतरी खेळत असतात, ते एकटेच रोल प्ले करत असतात. आणि काही युट्यूबर्स असे असतात की ते स्टार्ट करतात आणि ऍज अ बिझनेस म्हणून स्टार्ट करून पटापट ग्रो करतात. मला हेच विचारायचं की ग्रो कसं करायचं, कारण आता मी आहे एका लेवलला मी व्यवस्थित स्टेबल झालेलो, परंतु आता मला ग्रो व्हायचं, मला ऍज अ बिझनेस म्हणून याच्याकडे बघायचं, तर काय केलं पाहिजे, म्हणजे टीम कशी वाढवली पाहिजे किंवा काय करायला पाहिजे? योगेश, आय फील process is one of the most important thing in any business or anything which you want to grow. तुला जे काही मोठं करायचंय, स्केल करायचंय, तर त्यासाठी प्रोसेस असणं खूप महत्वाचं आहे. सो मी पण पहिल्यापासून याच गोष्टींवरती फोकस होता माझा की मला गोष्टी ऑटोमेट करायला खूप मजा येते. आता माझी जी कंपनी आहे विलस्टार मीडिया, त्याच्यामध्ये मी फक्त माझे फायनान्सेस मॅनेज करतो. बाकी डे टू डे ऑपरेशन्समध्ये मला काय होतंय आय रिअली डोंट हॅव एनी आयडिया. फक्त सॅटर्डेच्या रिव्ह्यू मिटिंग्समध्ये आय गॉट द आयडिया की हां हे आपलं चालू आहे, एवढ्याचं बिझनेस आलाय, एवढ्याचं क्लोज झालंय, एवढा प्रॉफिट आहे वगैरे, जे नंबर्स फक्त डिस्कस होतात. बट आम्ही तिथे प्रोसेस एवढी स्ट्रॉंग बनवून ठेवली आहे की जो पण व्यक्ती तिथे काम करतोय, मला एका क्लिकवरती दिसतं की या माणसाने आज किती काम केलंय, की म्हणजे ह्या प्रोसेसमध्ये काय चाललंय, इकडे काय चाललंय, तिकडे काय चाललंय. सो त्या प्रोसेसमुळे मला त्या गोष्टी ऑटोमेट करता आल्या आणि त्या गोष्टी ऑटोमेट झाल्या म्हणून मी पुढे जाता आलं मला. सो यूट्यूब पण ज्यावेळेस आम्ही सुरू केलं होतं त्या टायमिंगला माझ्यासोबत पण अशी खूप सारी लोक होती की त्यांनी यूट्यूब चालू केलं आणि दे वर ग्रोईंग लाईक मी ओनली. बट त्यांचं कसं होतं की यार आय एम अर्निंग मनी, आय कीप इट इन माय पॉकेट ओनली. बट मला काय वाटत होतं की यार हा पैसा मी काय करणार आहे, जास्तीत जास्त त्याचं मटेरियलिस्टिक गोष्टी घेईल आणि दॅट्स इट, त्याच्या पुढे मी काय करणार आहे. बट इफ आय रिइन्व्हेस्ट दिस मनी आय कॅन मेक इट लाईक मल्टिपलमध्ये मी त्याला अजून बनवू शकतो. सो तो पैसा मी कुठे इन्व्हेस्ट करू शकतो. मग तिथे मला गोष्टी कळाल्या की मी शूट आणि फायनल क्युरेशन या 2 गोष्टी मला करणं गरजेचं आहे. बट त्याच्या व्यतिरिक्त मग त्याच्यामध्ये शूट करणं, एडिटिंग करणं, स्क्रिप्टिंग करणं, रिसर्च करणं, या सगळ्या गोष्टींसाठी मी मंडळी बसवू शकतो. मग त्या लोकांना मी तिथे हायर केलं
त्यांची पूर्ण टीम बनवली, त्यांचे SOPs बनवले, त्यांचे हायर करताना काय केलं, म्हणजे सॅलरी बेसवर केलं की सपोज कसं केलं? सुरुवातीला मी सॅलरी बेसवरतीच केलं, कारण की आय वॉज अर्निंग ॲट दॅट टाइम. तोपर्यंत म्हणजे 1.3 मिलियन पर्यंत मी माझ्या मोबाईलवरनं सगळं एडिटिंग करत होतो. आणि ही मोठी गोष्ट आहे. हा, मोबाईल ऍक्च्युली माझ्याकडे म्हणजे ज्यावेळेस इंजिनिअरिंगमध्ये असताना मी म्हणजे त्यावेळेस 3G मोबाईल्स होते आणि त्यावेळेस जिओ आलं होतं नुकतंच. त्याच्यामुळे त्या टायमिंगला जिओ आल्यामुळे इंटरनेटचं खूप हे झालं. तोपर्यंत एवढं एक्सप्लोर पण नव्हतं की इंटरनेट काय असतं, किती लेवलला त्याचं डॉमिनन्स आहे वगैरे, काही आयडिया नव्हती. बट जिओ आल्यानंतर मला माझ्या घरामध्ये माझ्या बहिणीला एक 4G फोन गिफ्ट केला होता घरच्यांनी. सो मी तिच्याशी गोड बोलून तो 4G फोन माझ्याकडे घेतला, माझा 3G फोन तिच्याकडे दिला, अँड आय गॉट अ जिओ का सिम कार्ड. मग तिथे मला इंटरनेटचा ॲक्च्युअल ॲक्सेस भेटला. त्यानंतर ॲक्सेस भेटल्यानंतर जेव्हा मी रात्री तिथे यूट्यूबवरती बघायला लागलो की अरे बिझनेस अपॉर्च्युनिटीज हे ते, तिथे खूप सारं असं म्हणजे उलगडत गेल्या गोष्टी मला. खरी सुरुवात तिथून झाली. आणि त्यानंतर म्हणजे लिटरली मी एवढासा भुकेलेला झालो होतो. मी कॉलेज अटेंड करत नव्हतो, मी फक्त हेच बघायचो. आणि त्यातल्या त्यात मला जिओचा डेटा पुरत नव्हता. मी काय करायचो, माझ्या मित्रांच्या रूमवरती जाऊन तिथून व्हिडिओ युट्यूबला ऑफलाईन सेव्ह करायचो आणि ते दिवसभर घरी येऊन बघायचो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी परत सेम प्रोसेस. सो या प्रोसेसमधनं ती माझी जर्नी झाली आणि ऑलमोस्ट 1.3 मिलियन पर्यंत माझ्याकडे ना कोणता दुसरा रिसोर्स होता. कॉन्टेंट रायटर पण मीच होतो, क्रिएटर पण मीच होतो, एडिटर पण मीच होतो, सोशल मीडिया मॅनेजर पण मीच होतो. सगळ्या गोष्टी मी स्वतः करायचो. आणि मला वाटतं ही गोष्ट प्रूव्ह करून देते की जर आपल्याला युट्यूबवर व्हायचंच असेल तर मोठे मोठे कॅमेरेज वगैरेची काही गरज नाही. ट्रू आपण करू शकतो. ट्रू. अरे मी सुरुवातीला रेकॉर्ड करायचो ना, मोबाईल आपला असतो ना, तर मोबाईलच्या असं मी रेकॉर्ड करायचो. माईक तर सोड, म्हणजे हेडफोन पण नव्हता. नंतर 1 मिलियन पर्यंत नाही, 1 मिलियन पर्यंत नाही, हे 30,000च्या आसपासपर्यंत. सो हां, तोपर्यंत मी असं रेकॉर्ड करायचो. आणि ते पण सुरुवातीला कॉलेजमध्ये असताना कसं, एकतर माझं इयर डाऊन झालेलं असताना या सगळ्या गोष्टी होत्या. आणि त्यातल्या त्यात घरच्यांना असं जर रेकॉर्ड वगैरे करताना बघितलं तर घरचे मग लिटरली घाम काढायचे. त्याच्यामुळे मग ह्या गोष्टी घरच्यांपासून लपून कशा करायच्या वगैरे हे टेक्निक्स चालायचे त्यावेळेस. मला एक सांग की समजा आता मी युट्यूबवर आहे, ओके, आणि मी स्वतःमध्ये हे बघतो, तुझं काय मत आहे मला सांग. की आपलं कसं असतं ना की आपल्याला कधी मन भरतच नाही. म्हणजे आपलं आधी टार्गेट असतं की 10,000 सबस्क्रायबर, ते कम्प्लीट होऊन जातं. मग त्याच्यानंतर आपलं टार्गेट असतं सपोज 1 लाख सबस्क्रायबर. आणि असं मला असं वाटतं की असं आपलं लाईफच्या प्रत्येक बाबतीत असतं की आपलं कधी लवकर मन भरत नाही. ट्रू. काय करायला पाहिजे? मला असं वाटतं ना योगेश, की मन कधीच भरलं नाही पाहिजे. मन ज्यावेळेस भरतं त्यावेळेस त्या माणसाची प्रगती थांबते, असं मला पर्सनली वाटतं. त्यामुळे माणसाने ऑलवेज भुकेलेलं पाहिजे. जर माणूस तेवढा भुकेलेला असेल तर तो तेवढे एफर्ट्स घेतो. जर त्याच्यामध्ये ती भूक नसेल तर त्या माणसाला मध्ये तो माणूस त्या लेवलला जाऊन नाही काम करू शकत. त्याच्यामुळे 10,000ची जर तुझ्याकडे आज भूक असेल की नाही मला 10,000 सबस्क्रायबर्स बनवायचे आहेत, ऑब्व्हियसली 10,000ला पोहोचल्यावरती तुझ्यामध्ये ती भूक वाढणार, ती 50,000ची होणार. पण जर ती भूक नसेल तर तू 10,000वरती खुश राहशील. तुझे एफर्ट्स 50,000साठी घेणार होतास, ते एफर्ट्स तू घेणार नाहीस. त्याच्यामुळे तुझी प्रगती थांबू शकते. आणि हे जिवंत ठेवायला पाहिजे, ऑलवेज ठेवायला पाहिजे. आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये काय होतं ना की आपल्याला बऱ्याच वेळेस फॅमिलीला म्हणा बाकीच्या लोकांना टाइम देता येत. हे सगळं बॅलन्स कसं करायला पाहिजे? टू बी व्हेरी फ्रँक, मी प्रत्येक ठिकाणी ही गोष्ट बोलतो की वर्क लाईफ बॅलन्स अशी काही कॉन्सेप्टच नाही आहे. एक तर तुम्ही लाईफ एन्जॉय करा, एक तर तुम्ही काही गोष्टी बिल्ड करा. दोन्ही गोष्टी सोबत करणं माझ्याकडनं तरी आजपर्यंत पॉसिबल नाही झालंय. आणि मी जेवढ्या लोकांशी बोललोय त्यांना पण कुठे ना कुठे असं दे अग्री विथ दिस की वर्क लाईफ बॅलन्स म्हणजे तुम्ही फॅमिली पण सांभाळताय, तुम्ही खूप काहीतरी मोठं पण करताय, दोन्ही इकडे पण टाइम देताय, इकडे पण टाइम देताय, मग तुम्ही गॉड असणार. त्याच्या म्हणजे ते खूप डिफिकल्ट आहे दोन्ही गोष्टींना मेंटेन करणं. माझ्याकडनं तरी नाही झालं कधी आजपर्यंत ते. मला सांग की ऍज अ युट्यूबर म्हणून अशी कोणती गोष्ट आहे की जी तुला खूप जास्त आवडते, आणि अशी कोणती गोष्ट आहे की तुला असं वाटतं की यार ही गोष्टीचा मला थोडासा त्रास होतो? आवडते म्हटलं तर मला कोणत्याही व्यक्तीचा
खूप इझिली ॲक्सेस भेटतो. बिझनेसमध्ये सुद्धा या गोष्टींचा मला खूप जास्त फायदा झाला की मला पर्टिक्युलर एक माणसापर्यंत कोणत्या एका क्लायंटला अप्रोच करायचं, बट त्यांना जर माझी प्रोफाईल सांगितली, इवन माझी टीम मोस्ट ऑफ द जे क्लायंट्स कन्वर्ट करते ते फक्त नावाने करते की हां मंगेश शिंदेची कंपनी, आणि त्याच्यावरती ते क्लायंट्स कन्वर्ट होतात. बिकॉज कुठे ना कुठे जर लोक आपल्या कामाला अप्रिशिएट करत असतील तर त्यांच्यासोबत कनेक्शन बिल्ड व्हायला खूप इझी जातं कम्पॅरेटिव्हली. सो तो माझ्यासाठी एक खूप जास्त प्लस पॉईंट होता. सेकंड, खूप अशा गोष्टींचा ॲक्सेस भेटला मला अर्ली स्टेजमध्ये लाईफच्या की ज्या नॉर्मल वेने मला कधीच भेटला नसता. म्हणजे आता रिसेंटली मी भारत मंडपममध्ये ती एक मीटिंग अटेंड केली ज्याच्यामध्ये त्यांनी ऑल ओव्हर इंडियामधनं 40 क्रिएटर्सला बोलवलं होतं. सो ते पूर्ण एक्सपिरियन्स करायला भेटलं. G20 आपलं समिट जिथे झालं ते बघायला भेटलं. सो दॅट वॉज व्हेरी गुड एक्सपिरियन्स फॉर मी की हा यार अशा गोष्टींचा ॲक्सेस भेटतो आहे बिकॉज आय एम अ क्रिएटर. सो तो एक पॉझिटिव्ह पार्ट आहे. निगेटिव्ह पार्ट तर नाही म्हणता येणार असं, बट चॅलेंजेस याच्यामध्ये काय काय येतात की एव्हरी टाइम यू हॅव टू फाइंड समथिंग न्यू, की काहीतरी नवीन. बिकॉज ऑडियन्स अशी आहे की ते प्रत्येक वेळेस फक्त एकाच टाईपचं कॉन्टेंट नाही पाहू शकत. जसं की आपण फक्त रोमॅन्टिक मूवीज नाही पाहू शकत, आपल्याला थोडी ॲक्शन मूवी पण लागते, थोडा मसाला पण लागतो त्याच्यामध्ये. सो काइंड ऑफ कॉन्टेंटमध्ये पण लोकांना एक्सपेक्टेशन्स असतात की नाही तुम्ही आत्ता या टाईपचं कॉन्टेंट बनवतात, बट तुम्ही स्वतःला अपग्रेड कसं करताय, त्याच्यामध्ये तुम्ही अजून काय नवीनपणा घेऊन येत आहे. सो ते घेऊन येणं दॅट इज ॲक्च्युली चॅलेंज. सो ते लोकांना दिसतं खूप छोटं, भलेही त्याच्या मागे 1 मिनिटाचा व्हिडिओ असू द्या, 1 मिनिटाची रील असू द्या, बट त्या 1 मिनिटाच्या रील मागे 8 ते 10 जणांचं 2-3 दिवसांचे एफर्ट्स असतात. सो हे ॲक्च्युली चॅलेंज आहे याच्यामध्ये, आणि कायम काही ना काही नवीन घेऊन येणं. आता मी कॉन्टेंट क्रिएशनमध्ये मागच्या 2017 पासून जर पकडलं तर ऑलमोस्ट 6 वर्ष झाली आहेत मी कॉन्टेंट क्रिएशनमध्ये आहे. सो एव्हरी टाईम यू हॅव टू ब्रिंग समथिंग न्यू. सो ते खूप चॅलेंजिंग आहे, आणि तिथे ब्रेक्स घेणं म्हणजे पिरियॉडिकली ब्रेक्स घेणं खूप महत्वाचं आहे. बरोबर, कारण त्याच्याशिवाय आपण परत आयडियाज पण रिजनरेट नाही होत नवीन. ओके, आणि आता तू एका मीटिंगचं एक सांगितलंस, तुला मीटिंग अटेंड करायला चान्स मिळाला, त्याचा एक्सपिरियन्स कसा होता? सो इट वॉज व्हेरी गुड. म्हणजे आतापर्यंत मी फक्त या गोष्टी टी व्हीमध्येच बघितल्या होत्या की आपले मंत्री लोक भांडतायत एकमेकांसोबत वगैरे असं तसं. सो ती गोष्ट ॲक्च्युली तिथे एक्सपिरियन्स करायला भेटली. आणि त्यातल्या तर पॉझिटिव्ह साईड अशी झाली की आपले इंडियन जे कॅबिनेट मिनिस्टर आहे पियुष गोयल, त्यांच्यासोबत मला डिनरचा चान्स भेटला. सो एकाच टेबलवरती, आणि त्याच्यामध्ये मला आपल्या इंडियन गव्हर्नमेंटचं विजन कळालं की यार आपली लोक किंवा आपले जे पॉलिटिशियन्स आहेत ते किती बारीक गोष्टींचा विचार करतायत फॉर द ग्रोथ. म्हणजे दे अंडरस्टँड द इम्पॉर्टन्स ऑफ क्रिएटर्स. जे आता क्रिएटर्स आहेत, युट्यूबर्स आहेत, त्यांचं इम्पॉर्टन्स ओळखतायत ती लोक, आणि त्याच्यामध्ये ती लोक किंवा गव्हर्नमेंट कसं या क्रिएटर्सला हेल्प करू शकते त्यांची इकॉनॉमी ग्रो करण्यासाठी, किंवा जे क्रिएटर्स आहेत ते गव्हर्नमेंटला कसं हेल्प करू शकतात कंट्रीला ग्रो करण्यासाठी. सो या गोष्टी डिस्कस करतायत. मी तिथे पियुष गोयल सरांसोबत एक गोष्ट डिस्कस केली की मी मागे एक सिरीज बनवली, पण त्या सिरीजमध्ये मला गव्हर्नमेंटकडनं तो डेटा प्रॉपरली भेटला नाही. सो ही नोटेड डाऊन एव्हरी स्टेट की बॉस हे स्टेट होते ना, चलो आय लाईक अपडेट दिस डेटा ॲज वेल. सो एवढी क्विक ॲक्शन मी कोणत्याच याच्यामध्ये बघितली नाही. आणि प्लस सेकंड गोष्ट की त्यांनी त्या मीटिंगमध्ये अनाऊन्स केलं हे गोष्ट की आत्तापर्यंत आमच्या भरपूर साऱ्या गोष्टींवरती डिस्कशन झालं त्याच्यामध्ये की काय काय करायला पाहिजे, कसं करायला पाहिजे, क्रिएटर्सकडनं सजेशन्स गेले. सो ही प्रॉमिस दॅट थिंग की नेक्स्ट मीटिंगपर्यंत यातल्या ॲटलिस्ट 50 to 60% गोष्टी कंप्लीट झालेल्या असतील. सो दॅट काइंड ऑफ कमिटमेंट वी आर गेटिंग फ्रॉम द गव्हर्नमेंट, दॅट इज व्हेरी बिग थिंग. म्हणजे या गोष्टी कडे गव्हर्नमेंट लक्ष देतीये, हीच ॲक्च्युली खूप मोठी गोष्ट आहे. सो येस, दॅट वॉज द गुड एक्सपिरियन्स. पॉझिटिव्ह वेने बघताय, खरंच आपण सोबत मिळून काहीतरी काम करू शकतो. करेक्ट. आणि तू संदीप महेश्वरींच्या पण स्टेजवरती गेला होता. ट्रू. तर तो एक्सपिरियन्स कसा होता आणि त्यांच्याकडून तुला काय शिकायला मिळालं? सो तिथे भारी वाटलं. म्हणजे असं पहिला जो एक्सपिरियन्स होता माझा तिथे त्या शोच्या आधी मी कोणतंच असं पॉडकास्ट वगैरे मी जास्त गेलो नव्हतो किंवा कुठे एक्सप्लोर नव्हतं केलं. ऑन स्टेज मी फर्स्ट टाइम गेलो होतो. सो आय वॉज लिटल बिट नर्वस ॲट फर्स्ट टाइम, बट तिथे गेल्यानंतर बिकॉज पुढे पूर्ण ऑडियन्स बसलेली होती, इकडे संदीप महेश्वरी सर होते. सो तिथे गेल्यानंतर पहिले 1-1.5 मिनिटं मी नर्वस होतो,
पण त्याच्यानंतर दॅट पर्सन मेड मी लाईक फील व्हेरी काम. आणि त्याच्यानंतर ते कन्व्हर्सेशन झालं. त्या कन्व्हर्सेशन नंतर मी एकदम फ्री झालो. म्हणजे तुम्ही जर तो शो जर बघितला तर इट लुक लाईक की मी खूप जास्त कॉन्फिडेंटली बोलतोय. बट मराठी भाषेत जर नॉर्मल सांगायचं म्हटलं ना तर सुरुवातीला माझी लिटरली फाटली होती. बट नंतर त्या माणसाने तो जो म्हणजे इट्स अ आर्ट ऑफ होस्ट की तो कसं समोरच्या त्याच्या गेस्टला कम्फर्टेबल करतो आणि मग त्याला त्याच्याकडनं गोष्टी काढून घेतो. आणि काय शिकायला मिळालं? शिकायला मिळालं तर ते आय गेस सिम्प्लिसिटी, की सिम्प्लिसिटी आणि ह्युमर नेक्स्ट लेवल. आणि ते पण एकदम गजब कॉम्बिनेशन. आता आपण थोडंसं एक वेगळा क्वेश्चन विचारूया. ओके. आणि मला असं वाटतं की तो बऱ्याच ऑडियन्सला आवडेल की युट्यूब मधून खरंच आपण किती पैसे कमवू शकतो आणि तू वेगवेगळ्या मार्गाने किती पैसे कमवतोय? ओके. ॲक्च्युली यूट्यूबमधून पैसे कमवण्यासाठी असं कोणतं लिमिटेशन नाही आहे ॲक्च्युली, की ज्या फील्डमध्ये ज्या जॉनरामध्ये तुम्ही आहात त्याच्यामध्ये तुम्ही ॲडसेन्समधनं पैसे कमवू शकता, ब्रँड प्रमोशन्समधनं पैसे कमवू शकता, स्वतःचं एखादा ब्रँड इंट्रोड्यूस करून पैसे कमवू शकता, एखाद्या कंपनीसोबत कोलॅबरेशन करून त्यांच्यासोबत पैसे कमवू शकता. सो देर इज नो लिमिट. म्हणजे लिटरली काही जे रिअल इस्टेट वाले क्रिएटर्स आहेत, यूट्यूब चॅनल्स आहेत, दे आर अर्निंग इन करोर्स. ठीक आहे. तर आय हॅव टू टेल अबाउट माय सेल्फ. इन दॅट केस माझं जे यूट्यूब वगैरे आहे तर माझं यूट्यूबकडे माझं कम्पॅरेटिव्हली लक्ष कमी आहे, बिकॉज माझं बिझनेस वगैरे या त्या सगळ्या गोष्टींच्या मॅनेजमेंटमध्ये थोडं लक्ष किती नाही म्हटलं तरी जातंच. सो यूट्यूब किंवा सोशल मीडिया वगैरे या त्या गोष्टींमधनं मी पर्सनली माझे जे काही चॅनल्स वगैरे आहेत तर त्यातनं 10 to 15 lakhsपर्यंत मंथली माझा रेव्हेन्यू जातो. कधी कधी तो लिटरली 2-2.5-3 लाखांवरती सुद्धा येतो. इट डिपेंड्स ऑन द मार्केट, की म्हणजे त्यावेळेस कसे व्ह्यूज कसे आले, त्यानंतर ब्रँड प्रमोशन्स मी किती केलेत वगैरे ते. आणि राहिला प्रश्न बिझनेसचा वगैरे तर लास्ट इयरला, आता अजून तर सध्या गोष्टी चालल्याच आहेत, सो लास्ट इयरचा वी हॅड टच्ड टर्नओव्हर अराउंड 10 करोडचा मी टर्नओव्हर टच केला होता ॲज अ स्टार्टअप कंपनी. आणि यावर्षी होप सो त्याला मी क्रॉस करू. नक्कीच आमच्या पूर्ण टीमकडून आणि आमच्या पूर्ण ऑडियन्सकडून तुला शुभेच्छा. थँक्यू सो मच. आणि शेवटचा एक क्वेश्चन मला विचारायचा आहे तुला, की एक आमच्या ऑडियन्ससाठी ज्यांना युट्यूबर व्हायचं आहे त्यांच्यासाठी एखादी स्ट्रॅटेजी सांग. लोकांना असं वाटतं की पटकन आपलं चॅनल ग्रो झालं पाहिजे, काय सांगशील? यूट्यूबवरती जर ग्रो व्हायचं आहे ना, सो तुम्हाला पहिले ऑडियन्सला समजणं खूप गरजेचं आहे. मी हे एक्झाम्पल भरपूर ठिकाणी देत असतो, बट आय गेस मराठीवरती हे पहिल्यांदाच एक्झाम्पल देतो. आपण कधीच असं फॉर एक्झाम्पल मी जर एक बिझनेसमॅन आहे तर मी असं कधीच कोणतं प्रॉडक्ट बनवणार नाही की ज्या प्रॉडक्टची मार्केटमध्ये डिमांड नाही आहे. मी असंच प्रॉडक्ट बनवेल की जे प्रॉडक्ट लोकांना पाहिजे त्यावेळेसच ते येऊन खरेदी करतील आणि त्याच्यावरनं मला पैसे भेटतील. सो सेम फॉर्म्युला आपण कॉन्टेंटमध्ये अप्लाय करायला पाहिजे, की मी अशाच टाईपचं कॉन्टेंट क्रिएट करेल जे लोकांना बघण्याची इच्छा आहे. ठीक आहे. त्यावेळेस ते बघितलं त्यांनी तर ऑटोमॅटिकली त्याच्यावरती तुम्हाला रीच भेटेल. सेकंड, यूट्यूब पूर्ण ऑडियन्स रिटेन्शनचा गेम आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल एक थोडं याला इलॅबोरेट करतो, की 5 मिनिटांचा एखादा व्हिडिओ आहे, तो 5 मिनिटांचा व्हिडिओ जर समजा काही लोक 3 मिनटं पाहत असतील, काही लोक 2 मिनटं पाहत असतील, काही लोक 4 मिनटं पाहत असतील, सो ॲव्हरेज रिटेन्शन जर समजा 70-80%, 85%च्या आसपास जर आलं तर कोणतंच हे त्याला रोखू शकत नाही व्हायरल होण्यापासून. सो इट्स ऑल अबाउट की ऑडियन्सला तुम्ही किती हुक करून ठेवता तुमच्या व्हिडिओमध्ये. जर ऑडियन्स तुमचा तो व्हिडिओ मॅक्सिमम टाईमपर्यंत पाहतीये तर यूट्यूब काय करतं, पहिले 1000 लोकांना ते दाखवतं, पहिले 1000 लोक त्याला 3, 3.5, 4, 5 मिनिटांपर्यंत पाहतात. यूट्यूबच्या अल्गोरिदमला समजतं की बॉस व्हिडिओमध्ये काहीतरी व्हॅल्युएबल कॉन्टेंट आहे म्हणून या व्हिडिओला लोक एवढे पाहतायत. आणि ॲज अ प्लॅटफॉर्म त्यांना सुद्धा ऑडियन्सला रिटर्न करून ठेवायचं आहे तिथे. सो ते तुमच्या कॉन्टेंटला मग पुढे 10,000 लोकांना पाठवतात. 10,000 लोकांना पाठवलं, तिथे पण जर सेम रिझल्ट आला तर ऑटोमॅटिकली ते पुढे 1 लाख लोकांना पाठवतात. सो याच वेने व्हिडिओ जे ते व्हायरल होतात. बट तुमचे जर ऑडियन्स रिटेन्शन प्रॉपर नसेल, तुमचा जर व्हिडिओ 5 मिनिटांचा आहे आणि त्याच्यामध्ये 1-1.5 मिनिटच लोक व्हिडिओ पाहतात आणि त्याच्यामध्येच निघून जात आहेत, तर ऑटोमॅटिकली यूट्यूबचं अल्गोरिदम बाय डिफॉल्ट समजून जातं की यार या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये अशी व्हॅल्यू नाही आहे, त्याच्यामुळे लोक त्याला पाहत नाही आहेत, मग हा व्हिडिओ कुठेतरी कोपऱ्यात टाकून देऊ आपण, आणि मग त्या व्हिडिओला व्ह्यूज येत नाहीत. सो हे एक बेसिक फंडा आहे यूट्यूबचा.
आणि आय फील कन्सिस्टन्सी इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, की ॲटलिस्ट सुरुवातीला तरी जोपर्यंत तुमचं एक फेस व्हॅल्यू नाही बनत आहे किंवा तुमचं एक नाव नाही होत आहे तोपर्यंत तुमची कन्सिस्टन्सी असणं खूप महत्त्वाचं आहे. की यूट्यूबला पण कळतं की बॉस दिस गाय इज टेकिंग एफर्ट्स, सो त्याच्या अकॉर्डिंगली ते तुम्हाला तिथे रिझल्ट्स देतात. आणि यूट्यूबमध्ये जे ग्रोथ वगैरे आहे किंवा इथून पुढे अजून तरी यूट्यूब काहीच नाही आहे, पुढच्या ज्या काही येणाऱ्या काही दिवसांमध्ये यूट्यूब जे ग्रो होणार आहे दॅट इज ऑन द नेक्स्ट लेवल. बिकॉज आत्ता जस्ट रिसेंटली UK यूट्यूबची एक कॉन्फरन्स झाली आणि त्या कॉन्फरन्समध्ये माझे एक खूप जवळचे मित्र ॲज अन इंडियाला रिप्रेझेंट करत होते. सो त्यांच्याकडनं मला ज्या इन्साईट्स भेटल्या आहेत त्या इन्साईट्सवरनं असं कळतं आहे की पुढच्या नेक्स्ट 2 ते 3 वर्षांमध्ये यूट्यूब विल गॉना डॉमिनेट द मार्केट. आणि त्याच्यामध्ये ते बाकीचे जे स्टार्टअप्स आहेत जे ई-कॉमर्समध्ये काम करतात लिटरली दे विल एक्झॅक्टली. आणि एकदम सिंपल गोष्ट आहे ना, आता म्हणजे नॉर्मली जर आपण विचार केला तर अजून असे बरेच लोक आहेत की ज्यांच्या घरामध्ये अजून वायफाय बसवायचं बाकी आहे. बरोबर. असे अनेक लोक आहेत की ज्यांच्या घरामध्ये स्मार्ट टीव्ही यायचे बाकी आहे. करेक्ट. बरोबर आहे की नाही. आणि मी स्वतःचा पण डेटा ज्यावेळेस अनालिसिस करतो ना तर त्यावेळेस मला दिसतं की माझे जे व्ह्यूज आहेत ते टीव्ही मधून येतात. म्हणजे अँड्रॉइड टीव्ही जे असतात की स्मार्ट टीव्ही त्यातून येतात. बरोबर. हा नंबर वाढतोय. करेक्ट. मग आणखी जितक्या मोठ्या प्रमाणात इंटरनेट वाढेल मला असं वाटतं की युट्यूबचा वापर पण तेवढा जास्त प्रमाणात. ट्रू. आणि ही खरं तर खूप अनेक लोकांसाठी संधी आहे, फक्त त्यांनी फायदा घ्यायला हवा. आणि मला असं वाटतं की आजचा जो एपिसोड आहे आपला त्याचा निश्चितच लोकांना फायदा होईल ज्यांना युट्यूबवर व्हायचं आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अनेक लोकांना माहिती नाही की मंगेश शिंदे हा एक आपला मराठी क्रिएटर आहे की ज्याचं रील पॉवर स्टार म्हणून एक युट्यूब चॅनल आहे ज्याचे जवळपास 2.5 मिलियन पेक्षा जास्त सबस्क्रायबर आहे. तर थँक्यू सो मच मंगेश, आज तू इथं आलास आणि आमच्या ऑडियन्सला गाईड केलं की जर आपल्याला प्रॉपर एक युट्यूब चॅनल ग्रो करायचं असेल तर काय करायला हवं. थँक्यू सो मच मॅन. खूप छान वाटलं ॲक्च्युली तुझ्याशी बोलून. म्हणजे फर्स्ट टाइम मला खूप टेन्शन आलं होतं की मराठीमध्ये मी प्रॉपर बोलू शकेल की नाही. असं नाही, मला माझ्या भाषेचा खूप गर्व आहे, बट कधी कधी काय होतं ना एक फ्लो तुमचा बसलेला असतो एका दुसऱ्या लँग्वेजमध्ये आणि एकदा इकडे तुम्ही खूप प्रोफेशनल बोलायला लागलात की ते निघत नाहीत मग. सो त्याच्यामुळे मला खूप टेन्शन होतं, बट चलो इट वॉज गुड. थँक्यू. मित्रांनो, अजूनही तुम्ही हा पॉडकास्ट पाहत आहात म्हणजे या पॉडकास्टमधून तुम्हाला नक्कीच काहीतरी व्हॅल्यू मिळाली असेल. जर तुम्हाला हा पॉडकास्ट खरंच आवडला असेल तर या पॉडकास्टला लाईक करा. आणि जर समजा तुमचा एखादा मित्र किंवा मैत्रीण असेल की तुम्हाला असं वाटत असेल की त्या मित्राने स्वतःच्या आयुष्यामध्ये खरंच काहीतरी ग्रो करावं तर त्या व्यक्तीसोबत तुम्ही हा पॉडकास्ट शेअर करू शकतात. आणि परत एकदा सांगतो की जर तुम्हाला आयुष्यामध्ये विचार, व्यक्तिमत्व आणि पैशाने श्रीमंत व्हायचं असेल तर आपल्या श्रीमंत स्टुडिओ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये. थँक्यू.